आरक्षित प्रभागातून निवडणूक जिंकलेल्या नगरसेवकांना 6 महिन्यात जात प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे। मात्र कोल्हापूर महापालिकेच्या महापौर हसीना फरास यांच्यासह तब्बल 20 नगरसेवकांनी जात प्रमाणपत्रच निवडणूक आयोगाला सादर केलं नाही। काही लोकांच्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आमच्याकडे आलेले वेळोवेळी आम्ही राज्य शासनाला आम्ही अहवाल तसा पाठवला होता। मग डिसेंबर 2016 हायकोर्टच्या जजमेंट नंतर आम्ही राज्य शासनाकडून परत आम्हाला पत्र मिळाले पुन्हा एकत्रित करून अहवाल पाठवा म्हणून। तो अहवाल पण आम्ही या जानेवारीमध्ये राज्य शासनाकडे पाठवलेले। आमच्याकडे काही अहवालचा प्रलंबित नाही। 20 नगरसेवकांमध्ये काँग्रेसचे 8, राष्ट्रवादी काँग्रेसचे 5, ताराराणी आघाडीचे 4, भाजपचे 2 आणि शिवसेनेच्या 1 नगरसेवकाचा समावेश आहे। दरम्यान जात पडताळणी विभागाच्या दिरंगाईमुळे हा घोळ निर्माण झाला असल्याचा खुलासा या सर्वांनी केलाय। 30 मे नंतर त्यांनी आम्हाला 4-5 दिवसाचं विलंब झालं आणि त्या विलंबामुळे आम्हाला आज हे कारवाई आमच्यावर होत आहे। पण हे अयोग्य आहे कारण आमचं त्यात काही चूक नव्हती। समितीने विलंब लावलेला आहे आणि आम्ही 20 नगरसेवक ह्यामध्ये भरडलेलो आहोत। नगरसेवकांची चूक नसून ही विभागीय समितीची चूक असल्यामुळे आम्ही यात कुठेही दोषी ठरत नाही। त्यामुळे ही निवडणूक परत लावू नका असं आम्ही दादांच्याकडे पालकमंत्र्यांच्याकडे विनंती केली आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांची दादांना वेळ घ्यायला सांगितलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनाही आम्ही भेटणार आहे याबाबत। आमच्या इथले 20 नगरसेवकांचे एक शिष्टमंडळ जाऊन मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत। कोल्हापूर महापालिका आयुक्तांनी या नगरसेवकांचे अहवाल राज्य सरकारला विनाविलंब पाठवल्यामुळे आता त्यांच्यावर कधीही कारवाई होऊ शकते। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।